भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं याकरिता शहीद दिनी जय हिंद अभियानाअंतर्गत राबवली स्वाक्षरी मोहीम। शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी आपण संसदेच्या सभागृहात आवाज उठवू असं प्रतिपादन ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले। भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी संग्राम फाउंडेशनतर्फे जय हिंद अभियानाअंतर्गत आयोजित स्वाक्षरी अभियानात म्हस्के बोलत होते। यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही विधान परिषदेत ही मागणी उचलून लावू असं सांगितलं। शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना 23 मार्च रोजी फाशी देण्यात आली। देशात सर्वत्र हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो। मात्र त्यांच्या बलिदानाची योग्य ती दखल शासकीय पातळीवर घेतली जात नसल्यानं संग्राम फाउंडेशन जय हिंद अभियानाअंतर्गत त्यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी मागील 8 वर्षांपासून स्वाक्षरी मोहीम राबवली जाते। काल तलावपाळी जवळील अहिल्याबाई होळकर घाटाजवळ या स्वाक्षरी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या अभियानात सहभागी होताना खासदार नरेश म्हस्के आणि आमदार निरंजन डावखरे यांनीही स्वाक्षरी करत या मागणीला आपला पाठिंबा दर्शवत त्याकरिता शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचं स्पष्ट केलं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रेरणास्त्रोत आणि ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना मार्गदर्शक असलेल्या या अभियानाची सुरुवात संग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि जय हिंद अभियानाचे संचालक गोपाल सिंग, सचिव दीपक कुमार त्रिपाठी यांनी आपल्या रक्तानं स्वाक्षरी केली। संघटक पृथ्वीराज चव्हाण, ठाणे जिल्हाप्रमुख रवींद्र प्रजापती यांच्यासह शेकडो ठाणेकरांनी या स्वाक्षरी अभियानात सहभागी होत या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला।